नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे सध्या नांदेड जिल्ह्याच्या मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी फिरत आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या आभाराच्या सभा झाल्या, परंतु बिलोली इथं झालेली सभा मोठ्या प्रमाणात गाजली. कारण बदलाची भाषा कधीही न करणारे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बिलोलीच्या आभार सभेत त्या दोघांचा आपण शेवटपर्यंत बदला घेऊ अशी भाषा केल्यामुळं हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं. नांदेड जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, सर्वसामान्य काही त्यांच्या चाहत्यांमध्ये एक नाराजीची लाट पसरली आणि कधीही असं न बोलणारे प्रतापराव असं का बोलले याविषयीची चर्चा सुरू झाली. आणि काही भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी, जे की मूळ फळीमध्ये काम करतात, भाजपा हा एक तत्वाचा आणि शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे आणि ही शिस्त प्रतापराव पाटील चिखलीकरांनी मोडली अशी टीका देखील काही लोकांनी उघड केल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि या संदर्भातलं प्रकरण हे मुंबईपर्यंत पोहोचलं आणि प्रतापराव पाटील चिखलीकर काही दिवसांनीच मुंबईमध्ये दाखल झाले आणि कदाचित त्यांना या प्रकरणामध्ये समज दिली असावी किंवा सूचना देण्यात आली असावी असंही बोलल्या जात आहे. कारण मुंबईवरून आल्याबरोबर प्रतापराव पाटील चिखलीकरांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातला खुलासा केलेला आहे की मी जे काही बिलोलीमध्ये बोललो ते केवळ तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि त्यांचं समाधान करण्यासाठी मी बोललो असा खुलासा प्रतापराव पाटील चिखलीकरांनी केलेला आहे. असा खुलासा जरी प्रतापराव पाटील चिखलीकरांनी केलेला असला तरी ही एक सारवासारव आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण इतकं सहज किंवा विरोधाची भाषा किंवा बदलाची भाषा बोलण्या इतपत प्रतापराव पाटील चिखलीकर हे अज्ञानी आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण ते एक सजग राजकारणी आहेत. अशोकराव चव्हाणांसारख्या बलाढ्य नेत्याला विरोध करून त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. सर्वसामान्यामध्ये मिसळणारे, सर्वसामान्यांना न्याय देणारे म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर हे ओळखले जातात. आणि अशी भाषा त्यांच्या तोंडून का यावी, ही उद्विग्नता आहे का, असा हे प्रश्न बऱ्याच लोकांनी उपस्थित केला आणि त्या संदर्भात अनेकांना चिंता देखील वाटली. कारण चिंता याच्यासाठी की काही महिन्यांवरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि पराभूत उमेदवारांनी लोकांची सहानुभूती घ्यायला पाहिजे. एक त्यांच्यामध्ये जो काही पराभवाची कारणं आहेत त्या संदर्भात चिंतन करायला पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन पुढची वाटचाल करायला पाहिजे अशी एक अपेक्षा पराभूत उमेदवारांकडून असते. परंतु आगामी विधानसभेच्या तोंडावरच प्रतापरावांनी काही लोकांची नाराजी ओढून घेतली की काय, अशी ही भीती, अशी ही चिंता व्यक्त होत होती. आणि म्हणून हे जे वक्तव्य आहे ते त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे. या संदर्भात प्रतापराव पाटील चिखलीकरांनी जो खुलासा केला तो खुलासा आपण पाहूयात. स्वाभाविक आहे की पराभव झाल्यावर माणसाला मनामध्ये थोडंसं खदखद असते. पण मुंबईतही काही असं माझं स्वतःला मन करत नव्हतं म्हणून सगळ्यात तालुक्याच्या ठिकाणी जावं आणि सर्वांना भेटावं या भावनेनं सर्व तालुक्याचा दौरा केला. आज आपले सर्वांचे आभार मानावे यासाठी आपल्या सर्वांना बोलवलं. याच्याशिवाय वेगळं काही या पत्रकार परिषदेमध्ये नाही. पण मी अतिशय नम्रपणानं आपल्याला सांगणार आहे की मी कोणावरही आरोप केलेला नाही. माझ्या निवडणुकीत यांनी काम केलं नाही, माझ्या निवडणुकीत त्यांनी काम केलं नाही असा आरोप मी कोणावरही केलेला नाही. परंतु अर्थ त्याचे वेगवेगळे काढत बिलोलीच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. तिथं दादा नव्हते, दादा देगलूरला होते. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन एखाद्या वेळेस एखाद्याला बोलावी लागते. कार्यकर्ते सांगत होते की बा यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही. आणि पहिलीच बैठक होती त्याच्यामुळं काही भावना होणार स्वाभाविक आहे. ज्यांनी अति मेहनत घेतली त्यांना वाईट वाटणं काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही. परंतु जिल्ह्यामध्ये फिरत असताना किंवा जिल्ह्याच्या बाहेर कुठे गेलो असेल तरी
मी कोणत्याही बूथ प्रमुखापासून ते अशोकरावजी चव्हाणापर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याबद्दल कोणत्याही नेत्याबद्दल त्या ठिकाणी माझ्यासाठी यांनी काम केलं नाही असं कुठेही बोललेलो नाही. माझा पराभव झाला, मी कुठेतरी कमी पडलो असेल. 5 वर्ष सेवा करत असताना अतिशय प्रामाणिक आणि इमानदारीनं सेवा करण्याचा प्रयत्न केला. माझा राग हा कोणावरही नाही, माझा आरोप कोणावरही नाही. माझ्या नशिबामध्ये यावर्षी खासदारकी नव्हते म्हणून मी आलो. आपण सगळ्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. आपण सगळ्यांनी हस्ते मदत केली. आपल्या वर्तमान काही धोरण असलं तरी आपली मैत्री जोपासण्याचं काम आपण सर्वांनी केलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्याचे मनापासून आभार मानतो. केवळ आपले आभार मानावेत, मतदारांच्या सोबतही प्रमुख भूमिका असणाऱ्या मित्रमंडळीचे आभार मानावेत आणि त्यांच्यासोबत स्नेहभोज घ्यावा एवढ्यासाठीच मी आपल्याला बोलवलं होतं. आपण आला, धन्यवाद. हा व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळं काही झलक आपल्याला ह्या व्हिडिओमधली आम्ही दाखवली. खरं तर या पत्रकार परिषदेचं एक वैशिष्ट्य होतं की केवळ मी पत्रकारांच्या भेटीसाठी आणि ह्या घाईगर्दीमध्ये आपल्याला भेटण्यासाठीचा जो उशीर झाला आणि आभार मानण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद घेतली असा ह्याच कारणासाठी केवळ घेतली ह्या शब्दावर जोर देऊन प्रतापरावांनी ही पत्रकार परिषद सुरुवात केली आणि पत्रकार परिषदेचा शेवट देखील त्याच पद्धतीनं त्यांनी केलेल्याचं या व्हिडिओमध्ये आढळून येतं. हे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की निश्चितपणे एकतर प्रतापराव पाटील चिखलीकरांना आपण जे बोललो ते चुकीचं बोललो हे लक्षात आलेलं असावं किंवा त्यांना कोणीतरी लक्षात आणून दिलेलं असावं म्हणून त्यांना ह्या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा करावा लागलेला आहे. माझा कुणावरही आक्षेप नाही, कुणावरही राग नाही. जो पराभव झाला कदाचित मी कामं न केल्यामुळं झाला असावा असंही त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि अशोकराव चव्हाणांना भाजपमध्ये आल्यानंतर आणि अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर भाजपाला मोठा फायदा झाला आणि त्यांनी विजयासाठी कसून प्रयत्न केले. त्यांनी पूर्ण फिल्डिंग कामाला लावली. त्यांचा पूर्ण अनुभव त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये पणाला लावला होता असंही प्रतापराव म्हणाले. कदाचित भारतीय जनता पक्षामध्ये जो काही मागच्या काळामध्ये गोंधळ उडाला किंवा एक अविश्वासाचं वातावरण एकमेकांवरचं निर्माण झालेलं होतं ते म्हणा, एका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसू नये किंवा जे आहे ते आलबेल आहे हे दाखवण्यासाठी म्हणा, प्रतापराव पाटील चिखलीकरांनी ही पत्रकार परिषद घेतलेलं आपण बघितलेलं आहे. आणि त्यातून जे बिलोलीमध्ये वक्तव्य झालं त्यावर कडक टीका झाल्यामुळंच प्रतापराव पाटील चिखलीकरांनी हा पत्रकार परिषदेचा एक पर्याय निवडल्याचं दिसून येतं. परंतु पत्रकार परिषद झाली आणि 24 तासानंतरच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक नांदेडच्या एका हॉटेलमध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणी जो गोंधळ झाला, दिलीप कंदुकुर्ते यांना तुम्हाला बोलायचा अधिकार नाही असं एका कार्यकर्त्यांना उठून म्हटल्यानंतर तिथं देखील प्रतापराव पाटील चिखलीकरांना सारवासारव करावी लागली. एकूणच भाजपामध्ये अंतर्गत कलह वाढल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या ठिकाणी मतदारांचे आभार मानण्यासाठी देखील भारतीय जनता पक्षाच्या पराभूत उमेदवारालाच सामोरं जावं लागतं हे देखील एक वैशिष्ट्य नांदेडच्या या भाजपामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट अशी की सोमवारी अशोकराव चव्हाण हे नांदेडमध्ये दाखल होणार आहेत ही माहीत असून देखील प्रतापराव पाटील चिखलीकरांनी ही संयुक्त पत्रकार परिषद न घेता स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यांना खुलासा करावा लागला. खरं तर अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांची संयुक्त पत्रकार परिषद अपेक्षित होती आणि त्यांच्याकडून हा खुलासा अपेक्षित होता की पराभव कशामुळे झाला याची कारणं त्यांनी खरं तर व्यक्त करायला पाहिजे होती, सांगायला पाहिजे होती. परंतु तसं न करता एक स्वतंत्र आघाडी प्रत्येकानं उघडली की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चित्र भाजपासाठी चांगलं नसल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.